तुम्ही आता इतक्या वेळा परिक्रमा केली तर आणखीन असे कोणते अनुभव आले? 64 योगिनींचा एक चांगला अनुभव झाला. गुरुशिखरावर बसलो होतो. थोड्याच वेळात आलेल्या सर्व स्त्रिया माझ्या आजूबाजूला येऊन दाटीवाटीने उभ्या राहिल्या. त्या सर्वांनी भरजरी वस्त्र परिधान केलेली होती आणि प्रत्येकीच्या हातामध्ये पूजेचं साहित्य होतं आणि त्या सर्वजणी अद्वितीय सौंदर्यवती होत्या. त्यांच्यापैकी एका स्त्रीने मला कुणाने सांगितलं, सध्या ज्या ठिकाणी पुजारी बसतात त्या बाजूला बसणार का? त्या सर्व स्त्रियांनी एका मागोमाग एक येऊन तिकडे महाराजांची पाद्यपूजा करायला सुरुवात केली. ते बोलत असलेले मंत्र स्तोत्र गायन मला काही समजत नव्हते. पूजा संपन्न झाली तेव्हा त्यांनी महाराजांना नृत्य गायन करीत प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली आणि तो दैवी आविष्कार पाहता पाहता मी स्वतः मंत्रमुग्ध होऊन गेलो. वेळ काळ कशाचंही भान राहिलं नाही. परतायला सुरुवात केली. एका स्त्रीने माझ्या हातावर एक फळ दिलं. त्या फळाला अवीट अशी गोडी होती आणि कुतूहलापुढे मी पायऱ्यांजवळ जाऊन डोकावू लागलो आणि त्या निर्मनुष्य पायऱ्या माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत होत्या. चिटपाखरू त्या पायऱ्यांवर दिसत नव्हतं आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून 64 योगिनी होत्या.